नमस्कार तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामधून शिक्षक संघटनेचा हा महामोर्चा या ठिकाणी निघत आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या काय ते आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया कशा संदर्भातल्या आपल्या मागण्या काय सांगाल। आज हा मोर्चा करत आहात आपण, कशा मागण्या आपण, काय मागण्या आहे? सर, शासनाला यापूर्वी सर्व संघटनांनी विनंती केलेली आहे। त्यात प्रमुख आमच्या अशा मागण्या होत्या का टीएटीचा जो निर्णय आहे आणि त्याचप्रमाणे संच मान्यतेचा निर्णय, जुनी पेन्शनचा निर्णय, या मागण्यांचं आम्ही निवेदन यापूर्वी शासनाला दिलंय, परंतु शासन फक्त वेळ काढू धोरण आणि कोर्टाच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहे। आज आम्ही फक्त एक दिवसीय शाळा बंद आंदोलन या ठिकाणी करत आहे आणि शासनाला विनंती करतोय हे आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात आहे। आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर भविष्यात आम्ही बेमुदत शाळा बंद त्या ठिकाणी पुकारणार आहे आणि शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि शिक्षकांचा अंत पाहणे ही विनंती सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी मी करतो। परंतु टीएटी परीक्षेची सक्ती केलेली आहे, त्यात अडचण काय देण्यामध्ये? अडचण काहीच नाहीये, पण प्रत्येक प्रयोग हा शिक्षकावरती का? कारण की आज राज्यभरामध्ये विविध विभागामध्ये विविध कर्मचारी काम करत आहेत आणि ही परीक्षा एखाद्या आय एस अधिकाऱ्यांना जर वयाच्या सेवेच्या अर्ध्या नंतर सांगितलं की तुम्ही 45 नंतर 30 काठिण्य पातळी देऊन सेवेमध्ये सातत्य ठेवायचं, ते शक्य नाही। अगदी त्याच पद्धतीने शिक्षकांचं सुद्धा म्हणणं आहे की हा प्रत्येक वेळेस प्रयोग शिक्षकांवरती का? आम्ही ज्ञानदानाचं पवित्र काम करतो, आम्ही कुठल्याही परीक्षेला घाबरत नाही, पण प्रत्येक वेळेस शिक्षकच का हा आमच्या समोर एक मोठा प्रश्न आहे। आणि आजचं हे आंदोलन फक्त संभाजीनगर पुरतं मर्यादित नसून ते संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि सर्व शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि जर या असंतोषाचा वेळी सरकारने जर दखल घेतली नाही तर भविष्याचे परिणाम नक्कीच गंभीर होणार आहे। परंतु आजचं जे आंदोलन आहे आपलं कशा स्वरूपाचं आहे? नेमकं पूर्ण शाळा आपण म्हटलं बंद होतात, पण आज शाळा बंद नव्हतात, काही शाळा सुरू पण होतात। यामध्ये जवळपास 90% शाळा बंद आहेत आणि काही बांधव जे शाळेमध्ये आहेत ते 2013च्या नंतरचे आहेत, जे की टीईटी उत्तीर्ण आहेत, त्यामुळे त्यांना या आंदोलनामध्ये येण्याची आवश्यकता वाटली नसेल, पण शक्यतो 90-95% शाळा बंद आहेत आणि हे निश्चितपणे आणि अभिमानाने सांगावं वाटतं की शिक्षक पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहे आणि हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे। कुठेतरी शिक्षक पण याला कारणीभूत आहे, कुठेतरी टीईटी परीक्षा व्हावी किंवा शाळेची पटसंख्या पण कमी आहे अशा उद्देशाने पण सरकार म्हणते किंवा कुठेतरी परीक्षा द्यायलाच पाहिजे म्हणून। नाही, निश्चितपणे पटसंख्या ही शासनाच्या चुकीच्या संच मान्यतेमुळे आज शिक्षक अतिरिक्त होत आहे आणि पटसंख्या कमी होण्याचं विविध कारण आहेत। ज्या पद्धतीने जिल्हा परिषद स्थापनेपासून त्याच इमारती आहेत, त्याच फर्निचर आहेत, त्याच सगळ्या गोष्टी आहेत। जर बाकी खासगीकरणाकडे खासगी शाळांमध्ये एवढे प्रचंड बदल होत आहेत तर जिल्हा परिषदच्या शाळेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। ज्या पद्धतीने बीएसएनएल कंपनी बंद करण्यात आली तशी टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद शाळा सुद्धा बंद करण्याचं कारस्थान ठरवलं जात आहे आणि गरीब आणि कष्टकरी मुलांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे मोफत शिक्षण दिलं जात आहे तर ते कुठेतरी बंद करण्याचा या ठिकाणी डाव आहे। परंतु जे गरीब आणि गोरगरिबांची शाळा आहे जिल्हा परिषद बंद करण्याचा डाव म्हणजे एकत्रित सरकार करते का कोण करते किंवा का कशासाठी? नेमकं याच्यात शासन आहे की प्रशासन आहे हे नीट सांगता नाही येणार, परंतु गोरगरिबांच्या शाळा बंद होतील असे काही निर्णय घेतले जात आहेत आणि त्या निर्णयांना विरोध म्हणून आम्ही सगळ्या संघटना एकत्रित आलेलो आहोत। संच मान्यतेचा जर विचार केला तर प्रत्येक शाळेमध्ये जितके डोके मोजून शासकीय योजना आपण देतो, म्हणजे पोषण आहार असेल, गणवेश असेल, मग शिक्षक संख्या ठरवताना डोके का मोजू नयेत? आधार कार्ड सक्तीची केली जाते आणि बऱ्याच पालकांकडून आधार कार्ड लवकर निघत नाही, त्याचा परिणाम शिक्षक संख्येवर होतो आणि परिणामी गुणवत्तेवर होतो। याचा दुसरा भाग असा होतो की गुणवत्ता कमी हे दाखवण्याचा शासन प्रयत्न करतं आणि गोरगरिबांची शाळा बंद कशी होईल या पद्धतीने प्रशासन त्या मार्गे काम करतं याचा आमचा आरोप आहे आणि हे सगळं बंद व्हावं म्हणून सगळ्या संघटना आम्ही एकत्रित आहोत। काय वाटतं मोर्चा करताय, शासन यापुढे काही ऍक्शन घेऊ शकतो का? नक्कीच या मोर्चाचा शासनाला विचार करावा लागणार आहे। राज्यभरामध्ये आज 90-95% शाळा बंद आहे, विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित आहे आणि शासनाला निश्चित पुढच्या काळामध्ये कुठलाही निर्णय घेताना या सगळ्या मोर्चाचा विचार करावा लागणार आहे। आपण पाहतात या मोर्चामध्ये शिक्षक पण सहभागी झालेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे काही प्रश्न आहे, प्रश्न घेऊन सुद्धा अंगावर त्यांनी आज या पट्ट्या बांधलेल्या आहे। काय सांगाल, काय वाटतं आपल्याला तुमचे प्रश्न आज तुम्ही स्वतः तुमच्या शर्टावर किंवा अंगावर घेऊन फिरताय? सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षकांना टीईटी नकोच आहे, आमचा निर्धार पक्का आहे। टीईटी अजिबात शिक्षकांना नको आहे, कारण शिक्षक ऑलरेडी गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत आणि या टीईटी मुळे शिक्षक हे मानसिक
दबावाखाली येत आहे. त्यामुळे शिक्षकांना गुणवत्तापूर्ण काम करू द्यावं आणि ही टीईटी जी आहे ती रद्द केलीच पाहिजे शासनाने. हा आमचा निर्धार पक्का आहे. हे होते शिक्षक आपल्या सोबत यांनी सांगितलं संच मान्यतेचा जो रद्द आहे तो कुठेतरी व्हायला पाहिजे आणि टीईटी जी शासनाने लादलेली ती कुठेतरी रद्द केली पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी मागणी या शिक्षकांनी केली जात आहे. मी रवींद्र सुरकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.